ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत आणि या आगमन काळातील दुसऱ्या रविवारी आपल्याला आपल्या अंतर्मनामध्ये परमेश्वराच्या येण्यासाठी महामार्ग तयार करण्यासाठी सांगण्यात येत आहे। मागच्या रविवारी म्हणजे आगमन काळातील पहिल्या रविवारी आपण पहिली मेणबत्ती प्रज्वलित केली आणि त्या पहिल्या मेणबत्तीचा विषय होता आशा। आशा म्हणजे त्याला संदेष्टांची मेणबत्ती, प्रवक्त्यांची मेणबत्ती असं म्हटलं जाते। कारण संदेष्टे जेव्हा त्यांच्यावर सुद्धा हाल अपेष्टा आल्या, अडचणी आल्या आणि दुःखाचे डोंगर त्यांच्याही जीवनामध्ये होते, परंतु परमेश्वराच्या येण्याच्या त्यांनी आशेने वाट पाहिली आणि म्हणून ही पहिली मेणबत्ती जी आपण प्रज्वलित केली तिला संदेष्टांची मेणबत्ती असं म्हटले जाते। या रविवारी आपण दुसरी मेणबत्ती प्रज्वलित करतो ज्याला बेथलेहेमची मेणबत्ती म्हणजे याचा अर्थ शांतीची मेणबत्ती असं म्हटले जाते। आपण संत लूक यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये वाचतो की जेव्हा देवदूत आले आणि त्यांनी सर्व मेंढपाळांना सांगितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की अखिल पृथ्वीवरती, संपूर्ण पृथ्वीवरती शांती। आणि ही शांती, या शांतीची आज आपल्या समाजाला गरज आहे। कारण आपण पाहतो मनुष्य हा क्रूर संस्कृतीमध्ये जगत आहे, सूडबुद्धीने एकामेकावरती, देशावरती, समाजाविरुद्ध पेटून उठलेला आहे। आणि परमेश्वराची शांती आहे ती या नाताळच्या सणामध्ये आपल्या प्रभू परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये येणार आहे आणि ती शांती प्रस्थापित करणार आहे। म्हणून आपण या दुसऱ्या आगमन काळातील रविवारी परमेश्वराची शांती यावर चिंतन करतो। प्रिय मित्रांनो, आजचे जे पहिले वाचन आहे ते बारूक या पुस्तकातून घेतलेलं आहे। हा जो संदेष्टा बारूक होता तो इर्मया या संदेष्टाचा सचिव होता, सेक्रेटरी होता। आणि त्यावेळी काय घडलेलं आहे त्याची पार्श्वभूमी अशी की जेव्हा बाबिलोन ही मोठी महाशक्ती होती, ज्याप्रमाणे आजकाल आपण म्हणतो की अमेरिका किंवा रशिया, त्या बाबिलोन देशाने यहुदी लोकांवरती, इस्रायली जनतेवरती स्वारी केली। आणि तेव्हा परमेश्वराने इर्मया या संदेशाला सांगितलं की तुमचा जो राजा झाडोक याला जाऊन सांग की त्याने शरणागती पत्करावी। आणि इर्मयाने सांगून सुद्धा झाडोक या राजाने शरणागती पत्कारली नाही, कारण त्याला स्वतःच्या बळावरती विश्वास होता। परंतु आपण पाहतो की 30 महिने त्या बाबिलोनच्या राजाने या इस्रायली जनतेला इस्रायलच्या प्रदेशावरती वेढा टाकलेला होता। आणि 30 महिन्यानंतर या इस्रायली यरुशलेमतील लोकांचा पाडाव झाला, त्यांना बंदिस्थानामध्ये, त्यांना निर्गम स्थानी कैदी म्हणून नेण्यात आले। आणि तिथे गेल्यावरती आपल्या कुटुंबापासून दूर, आपल्या मुलाबाळापासून दूर, आपल्या समाजापासून, आपल्या मंदिरापासून, आपल्या देवापासून दूर असताना हे लोक शोक करत होते, विलाप करत होते। आपली बंदिस्थानातून कधी मुक्तता होईल त्यांना आशेचा किरण सापडत नव्हता। अशा वेळी हा संदेष्टा बारूक जेव्हा लिहत आहे तो एखादी विधवा जिची मुलं तिच्यापासून दूर गेलेली आहेत, मरण पावलेली आहेत, ती विधवा कशी शोक करते किंवा विलाप करते, त्याप्रमाणे यरुशलेम ही माता आपल्या लोकांसाठी विलाप करत आहे, परमेश्वर आपल्या लोकांसाठी विलाप करत आहे। आणि या लोकांना सांत्वन करण्यासाठी, आशेचं किरण देण्यासाठी आपण पाहतो संदेष्टा बारूक लिहत आहे की परमेश्वरासाठी महामार्ग तयार करा, कारण तुमचा परमेश्वर आता तुमची मुक्तता, तुमचे तारण करण्यासाठी येत आहे। आपण पाहिलं की महामार्ग हा अशासाठी नाही की माणूस देवाकडे जात आहे, पण परमेश्वर माणसाकडे येत आहे। जेव्हा उधळा पुत्र, जेव्हा त्याने ठरवलं मी माझ्या बापाकडे जाईन, आणि जेव्हा तो चालू लागला तेव्हा त्या बापाने पाहून बाप त्याच्याकडे धावत आला। म्हणून आपण आपलं आयुष्य बदलून परमेश्वराची येण्याची जेव्हा प्रतीक्षा करतो, जेव्हा आपली आंतरिक तयारी करतो, साक्रामेंताद्वारे परमेश्वराला आपल्या अंतःकरणात बोलावतो, तेव्हा परमेश्वर आपल्याकडे चालत येतो। आजचे दुसरं वाचन जे आहे माझ्या प्रिय मित्रांनो, ते संत पौलाने फिलिपिकरास पत्र यातून घेतलेलं वाचन आहे। आणि संत पौल फिलिपिकरास सांगत आहे तुम्ही हर्ष करा, तुम्ही आनंद करा, तुम्ही उत्साह साजरा करा।
आणि हे असं जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला वाटते की संत पौल किंवा असा माणूस जो लिहितो तो किती आनंदी आहे, किती हर्षाने भरलेला आहे, त्याच्या आयुष्यामध्ये किती सुख आहे, समाधान आहे. परंतु प्रिय मित्रांनो, हे जे पत्र आहे, जे आनंदाचं पत्र आहे, उत्साहाचं पत्र आहे, ती संत पौलाने एका जेलमधून, कारावासामध्ये असताना, बंदिस्तानामध्ये असताना संत पौल ते लिहत आहे, तुम्ही आनंद करा, प्रभूमध्ये हर्ष करा. आणि तो का सांगत आहे? तो सांगत आहे की परमेश्वराने जे तुमच्यामध्ये कार्य सुरू केलेलं आहे तो पाहिल की ते संपूर्णात येईल, ते संपुष्टात येईल. म्हणजे परमेश्वर फक्त एखादी चांगली गोष्ट चालू करत नाही, तर तो पाहतो की ती चांगली गोष्ट पूर्णत्वात जाते. एखादा माणूस बंदिस्थानामध्ये असतो, कैदेमध्ये असतो, जेलमध्ये असतो आणि तो इतका हर्ष कसा काय करू शकतो? कारण त्याच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू होता. प्रभू येशूच्या प्रेमाने संत पौल झपाटलेला होता आणि परमेश्वराने जे चांगलं कार्य केलं आपल्या भूतकाळामध्ये त्याची आठवण करून फिलिपकरास तो सांगत आहे की तुम्ही पावित्र्याचं जीवन जगा आणि प्रभूमध्ये सदोदित हर्ष करा. आजचे जे शुभवर्तमान आहे प्रिय मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण ऐकतो की संत योहान बाप्तिस्ता हा लोकांना त्यांचं जीवन बदलून परमेश्वरासाठी महामार्ग, आंतरिक महामार्ग तयार करण्यासाठी सांगत आहे. आपण पाहतो की संत योहान बाप्तिस्ता याने यहुदी लोकांना प्रवचने देऊन आपलं जीवन बदलून आणि परमेश्वराच्या येण्याची तयारी करण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेरित केलं. परंतु एक गोष्ट जी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे संत योहान बाप्तिस्माने लोकांना न्यायासाठी झटण्यासाठी सांगितलं की न्याय हा सर्व लोकांना मिळाला पाहिजे. आणि म्हणून त्यामुळे तर सांगतो, जो मोठा पर्वत आहे, जे मोठे पहाड आहे ती नमविली जाईल आणि जी दरी आहे, जे खोलवरपणा आहे तो उंचावला जाईल. ह्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ म्हणजे सर्व लोक जेव्हा समान होतील, सर्व लोकांना जेव्हा न्याय मिळेल, जेव्हा सर्व लोक परमेश्वराची लेकरं म्हणून एक समाज, एक लोक म्हणून जेव्हा जगू लागतील, तेथे परमेश्वराचं राज्य येईल. आज आपण पाहतो न्यायासाठी माणूस झटत असतो. न्याय कोणाला मिळतो? न्याय जो श्रीमंत आहे त्याला पटकन न्याय मिळतो. श्रीमंत माणसासाठी रात्री 12 वाजता 1 वाजता न्यायालय उघडलं जाते, खटला चालतो आणि न्याय मिळतो. परंतु जो गरीब माणूस असतो, ज्याच्याकडे पैसे नसतात, ज्याच्याकडे आधार नसतो, त्याला न्यायालयामध्ये फक्त तारीख पे तारीख मिळत असते. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये, आपल्या समाजामध्ये आपण न्यायासाठी झटलं पाहिजे. परमेश्वर जिथे अपवित्रता आहे, अनिर्मळपणा आहे, घाण आहे, अस्वच्छता आहे, जिथे लोक एकमेकांवरती तोडून पडलेले असतात, एकमेकांचं वाईट करतात, तिथे परमेश्वराचं राज्य येऊ शकत नाही. परमेश्वराचं राज्य येण्यासाठी आपण प्रेमळ असलं पाहिजे, आपण पावित्र्याचं जीवन जगलं पाहिजे, आपण निर्मळतेचं, स्वच्छतेचं जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून हा जो काळ आहे, जे 4 रविवार आपल्याला दिलेले आहेत, त्या 4 रविवार मध्ये आपण परमेश्वराची येण्याची आंतरिक तयारी केली पाहिजे. आपल्या अंतर्मनामध्ये महामार्ग तयार केला पाहिजे, जेणेकरून परमेश्वर आपल्या हृदयामध्ये येईल आणि आपलं जीवन बदलून जाईल. आणि म्हणून त्यामुळे साक्रामेंटाचं जीवन जगणं हे फार महत्वाचं आहे. आपण जे सर्व काही साक्रामेंट आहे, पवित्र कुंसार, पवित्र कम्युनियन किंवा पवित्र मिसा, आपण नेहमी गेलं पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये आपण प्रार्थना केली पाहिजे. पवित्र माळेची, रोजरीची प्रार्थना नियमित केली पाहिजे. कारण शेवटी आपल्याला कळून चुकते की देवाशिवाय आणि प्रार्थनेशिवाय आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. आणि म्हणून या आगमन काळामध्ये आपण या दुसऱ्या रविवारामध्ये जेव्हा प्रवेश करत आहोत, तेव्हा आपण आपल्या मनाला आणि आपल्या समाजामध्ये शांती प्रस्थापित व्हावी. आणि ही शांती जशी बेथलेहेम या गावामध्ये परमेश्वराने आपला दूत पाठवून त्या मेंढपाळांना त्याने संदेश दिला की अखिल पृथ्वीवरती शांती असो, तशा शांतीसाठी आपण झटण्यासाठी आपण या पवित्र मिसा बलिदानामध्ये आणि या संपूर्ण आठवड्यामध्ये प्रार्थना करूया. आमेन.